मित्रांनो, आज मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरलेला आहे. या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे. सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर आज गुलाल मिळवला आहे. नमस्कार तात्या. नमस्ते. काय सांगाल, आज तुम्ही खूप दिवसानंतर मैदानामध्ये आला गुरुसाळीच्या आणि त्या मैदानामध्ये आज वजीरने गुलाल मिळवला, काय सांगाल? आज सकाळीच पाठ उठल्यावर विचार केला होता की आज काही करून गुरुसाळीच्या मैदानावर जायचं. आज वजीरचं नियोजन चांगलं झालेलं आहे आणि मला वाटतं 5 महिन्यांनी मी आज मैदानावर आलो आहे. आणि मैदानावर आल्यानंतर त्याने आज माझे स्वप्न पूर्ण केले. आता कुठेतरी 4-5 महिने तुम्ही मैदानावर दिसत नव्हता, पण आज कुठेतरी तुम्ही आला आणि तुमच्या नंदीने तुमच्या देखत एक वेगळं सुख असतं की मालका देखत आपण पळणं. आता नंबर किती झाला, काय केला, सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. ज्या गोष्टी होत असतात त्या मान्य करायला शिकलं पाहिजे. पंचांचा निर्णय तो अंतिम आहे, त्यामुळे तो नंबर किती देतील याचं मला माहित नाही. सगळ्या गाड्या पळून त्याने 1 नंबर केलाय. काय सांगाल, डोळ्यासमोर आज 1 नंबर तुम्ही केला, काय सांगाल? टॉपच्या गाड्या होत्या सगळ्यांच्या समोर केला 1 नंबर. काय एक आनंद आहे तुमचा, कारण की तुम्ही आज खूप दिवसानंतर मैदानात आला. त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि खूप आनंद, म्हणजे गगनात मावत नाही एवढा आनंद. 5 महिन्यांनी येतो आणि मला गुलाल देतो, म्हणजे काय विषय आहे. आणि 1 नंबर त्यात पंच काय देतील त्याशी माझं काय घेणं नाही. समाजाने पहिलं 1 नंबर कुणी केलाय तर ते होत असतं आणि ते मी मान्य करत असतो, तो विषय नाही काय. तात्या, आता सुंदर बघताय, एक महाराष्ट्रात खूप नाव केलं, त्याच्यानंतर वजीर तुमचं नाव चालवतंय, काय सांगाल वजीर? सुंदर नंतर त्याचं शिष्य आहे, ठेवलंय नाव अजूनही टिकून. आता मला वाटतं 5वा-6वा गुलाल आहे त्याचा कंटिन्यू लगातार. आज तर का ह्या महिन्यात 3रा गुलाल आहे. 1 नंबर 2 नंबर सगळे केलेले आहेत म्हणजे आता. आणि आज त्याने दाखवून दिलं महाराष्ट्राला की ते काय करू शकतो, तो काही मी करू शकतो. आज कोणासोबत नियोजन होतं वजीरचं? तर मला माहित नाही, दगडूशेठ म्हणून त्याचं नाव होतं. पण त्याला चांगली साथ दिली दगडूशेठ. चांगली दिली. चांगला पळाला कोण, छान पळाला कोण, चांगलाच पळाला ना. शेवटी हा वजीर आहे, स्पीड आहे, तो बच्चा आहे, पण त्यांनी चांगली साथ दिली. वजीर जी पाहिजे मनासारखी, म्हणजे जे मनात पाहिजे होतं ती साथ दिली. तुम्ही फक्त करून ठरवून आला की आज गुलाल मिळावं, पण तुमच्या डोळ्यात एकटा त्यानं पळून 1 नंबर केला. पळून 1 केलाय. निकाल काय मला माहित नाही, पण पळून 1 केलाय, बाकी मला माहिती. काय सांगाल, वैशिष्ट्य काय आहे असं वजीरचं? सुंदरचं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, वजीरचं वैशिष्ट्य काय? येडा बैलेले, ज्या दिवशी त्याच्या मनात येईल त्या दिवशी तो काही करतो. आणि रामोशीवाडीमध्ये बघितले त्या ठिकाणी सुद्धा एक त्याच्या एकदा मनात आलं की काही करतो, म्हणजे ते त्याच्या डोक्यात एकदा सकाळी भरलं नाही की आज काहीतरी करून दाखवणार ते, आणि त्यांनी केलंय आत्तापर्यंत. आपण ज्या मैदानात अपेक्षा केली त्या मैदानात त्यांनी अपेक्षा आपल्या पूर्ण केलेले. तर त्या या मैदानाला कुठेतरी पेडगावची रंगीत म्हणून ओळखलं जातं आणि येत्या 21 तारखेला सगळ्यांना माहिती भव्य असं हिंद केसरी पेडगावचं मैदान आले. कसं काय वाटतं, एकंदरीत नियोजन कसं असणार आपलं? नियोजन दोन्ही बैलांचं टॉपचं असणार आहे. सुंदरबद्दल काय सांगा? सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशांना माहिती आहे सुंदर बॉस या बैलगाडा शरीर क्षेत्रातील. विषय म्हणजे वेगळे फॅन्स आहेत, कारण आम्हाला प्रत्येक वेळी कॉल असतात की सुंदर आलाय का, वजीर आलाय का. तात्यांचे तुमचे खूप फॅन्स आहेत, कारण सुंदर भारत कुठे पळतात त्या प्रेक्षकांचे मनावर राज्य केले या गाडीने. आता मला वाटतं माझी परवा एक बाईट पडली होती हॉटेलच्या संदर्भात. बरं, हां बघितली. 3 दिवसात 1,25,000 फॉलोअर्स झाले. एवढ्या लोकांनी पाहिजे. लोकांचं आपल्यावरती प्रेम आहे आणि आपण येतो कशा करता, ह्या समाजाकरता येतोय, ह्या लोकांकरता येतोय. आपल्याला आपल्यावर जी लोक प्रेम करतात त्यांच्याकरता नाही जायचं, मग कुणा करता जायचं. आणि बैलगाडी क्षेत्रच असं आहे की ह्याच्यामध्ये नाही का मी जिंकलो हारलो हा नंतरचा पार्ट आहे, पण समाज तुमच्याकडे काय बघतोय, कशा हिशोबाने बघतोय, त्या हिशोबाने तुम्ही समाजासाठी तुमचं कर्तव्य काम केलं पाहिजे किंवा तुम्ही समाजासाठी तसं वागलं पाहिजे. मैदानामध्ये एक नाव असतं, नाव सगळ्यांना माहीत आहे, निसर्ग गार्डन कात्र. सुभाष तात्या मांगडे यांचा हिंद केसरी, सप्त हिंद केसरी, महान भारत केसरी सुंदर. काय सांगाल, हे नाव ऐकलं की माणसाच्या अंगावर शहारे येतात. परवा दिवशी तुम्ही 21 तारखेला पेडगावच्या मैदानात आल्यानंतर
ते तुम्हाला सर्व काही दिसेल. आणि त्या विशेष म्हणजे सुंदरला आता सगळं महाराष्ट्र बघतोय की तुम्ही कुठेतरी विश्रांती देता आणि गॅप गॅपने पळवताय. हो म्हणजे आता उन्हाळा पण तुम्ही बघताय आता म्हणजे आता खूप काय उन्हाळा होता म्हणजे काय त्या उन्हाळ्याला अंत नव्हता म्हणजे मलाच त्याच्याकडे बघितलं वाईट वाटत होतं. मी अक्षरशः 2 महिने पावणे 2 महिने झाले बैल बसून द्या तेच म्हणलं बरोबर की नको आहे. त्याने माझं महाराष्ट्रभर नाव केलंय. बरं. त्याचे एवढे चाहते आहेत त्यांनाही काही गोष्टीचं मग वाईट त्यांना पण वाटतं. वाटत असेल पण ते. वाईट वाटतं म्हणजे ती लोक मला फोन करतात किंवा पुढं कमेंट टाकतात की ते कशा करतात त्या गोष्टी आपल्याला ही थोड्याशा जुनी गाडी आहे भारत सुंदरची, या जोडीबद्दल काय सांगाल? कारण की प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे ही. प्रेक्षकाच्या म्हणण्यापेक्षा हे बैलगाडी क्षेत्र काय असतं ते या दोघांनी त्यांनी दाखवले. म्हणजे ह्याच्या पलीकडे दुसरं त्याला उत्तरच नाही. बैलगाडी क्षेत्रामध्ये ती जोडी जी पळाली ना नागपुळे. आणि विशेष म्हणजे आता पेडगावचं ओपनचं पण मैदान आजचं मैदान तर दोन्ही दिवस आपले दोन्ही नंदी पळताना दिसणार का आम्हाला? 100% दोन्ही दिवस वेगळा विषय असेल आपला. एकदम महाराष्ट्रानं पण आता तात्याचे फॅन्स आहेत ते आता सगळ्यांना कळलं असं थोडक्यात. कारण म्हणजे खूप दिवस सुंदरला त्यांनी विसरून ठेवलाय. टप्पा 100% तात्या तुम्ही देणार का? तर 100% देणार. ते डोक्यात आहे आपल्या. आता हां सध्या हॉटेलचा पण तुमचा व्यवसाय रील्स वगैरे बघतोय बरोबर. म्हणजे आपलं निवांत विश्रांती तुम्ही पण घेताय. फॅन्स लोकांना हॉटेल्सबद्दल काय सांगाल? विजिट द्यायचं म्हटलं तर काय ना असं कुठं नक्की ॲड्रेस आहे जरा लोकांना सांगा. कात्रज घाटात जुन्या घाटामध्ये कात्रज घाटात आहे बिलरवाडी या ठिकाणी. आणि जेवढे फॅन्स कोण असतील तेवढ्यांनी एकदा हॉटेलला येऊन भेट द्यावी. कारण गारपीट तुमच्या होत नाही सध्या ना त्यामुळं मी असतो हॉटेलला. सकाळी 2 तास असतो, संध्याकाळी 2 तास असतो. नक्कीच तात्या. बाकी आणि विशेष म्हणजे आज तुम्ही मैदानात आला एक वेगळंच तुमच्या चेहऱ्यावर एक म्हणजे खुशी दिसते की आज मैदानाचं महत्त्व तुम्हाला प्रत्येक वेळी माहीत असतं आणि ते तुम्हाला 4-5 महिने पाहायला मिळालं. आणि आपल्या नंदी पाहताना पाहायला म्हणजे वेगळं आज 5 महिने आलो तर प्रत्येकाच्या भावना माझ्याकडे बघताना वेगळ्या. तर ते तुम्ही किती दिवस नव्हते. कारण आम्ही पण तुम्हाला किती ते- हो सगळ्यांनीच विचारलं. तुम्ही तर पहिला प्रश्न तोच केला की तात्या नेमके 4 महिने तुम्ही आहेत कुठं. पण हेच लोकांचं प्रेम आपल्यावरती आहे. बाकी काय आयुष्यात कमवायचे. 100% बरोबर. आणि ते मिळवून दिले आपल्या सुंदर. सुंदरनी सगळं कमवून दिले. ही सर्व समाज ही सर्व लोक ते सुंदरमुळे आहेत. हे कोण तात्या मांगडे कुणी ओळखलं असतं नसताना. तर त्या नंदीमुळं मला महाराष्ट्रभर ओळख. तात्या एक नवीन खरेदी काय बघायला मिळणार का आपल्या दावणीला? चालू आहे प्रयत्न. प्रयत्न चालू आहे. तर चालू आहे. आता 2 बच्चे घेतलेले आहेत मी. चालू आहेत प्रयत्न. नक्कीच आता जास्त काही वेळ घेत नाही. आज एक सगळ्यांना तुमचे फॅन फॉलोअर्स असतील सगळ्यांना तुम्ही एक आनंदाचा क्षण दिला की तुम्ही मैदानात आज उपस्थित राहिला. हो हो खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी. नक्कीच तुमच्या मनात जी इच्छा आहे ती तुमचे दोन्ही नंदी पूर्ण करतील ही तुम्हाला शुभेच्छा देतात. धन्यवाद. धन्यवाद. अशाच सगळ्यांच्या शुभेच्छा असू द्या. ठीक आहे, थँक्यू.